नमस्कार मित्रांनो, आमची आता ट्रिप निघाले फिरण्यासाठी. रस्त्यामध्ये जे चांगले स्थळ दिले ते आम्ही बघणार आहोत. या ठिकाणी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने समृद्धी महामार्ग आहे. या मार्गाचा सर्वात मोठा इवन आमच्या नाशिकच्या आणि ठाण्याच्या मधला जो अंडरपास आहे, जो बोगदा आहे आपण म्हणतो, तो कमीत कमी 8 किलोमीटरचा बोगदा आहे. अतिशय चांगला आणि सुंदर असं त्याचं सजावट पण झालेली आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूला लाइटिंगचा असा चांगला प्रकाश पडलेला आहे. गाड्यासुद्धा आपल्या सिस्टमही चालत आहेत आणि आमचे जे सारथी मित्र आहेत बाळू कासार, हे सुद्धा चांगल्या प्रकारे सुंदर गाडी चालवत आहे. आमची सर्वांची ट्रिप निघाली आहे. रस्त्यामध्ये जे चांगले चांगले स्थळ येतील, उदाहरणार्थ त्र्यंबकेश्वर किंवा वणीची देवी आणि त्याच्यापुढे अजून जे काही चांगले स्थळ येतील ते बघण्यासाठी आम्ही निघालो आहे. तत्पूर्वी तुम्हाला मी तुमचं लक्ष वेधू इच्छितो. ते लक्ष तुम्हाला की हा 8 किलोमीटरचा बोगदा आहे आणि हा ठाणे जिल्ह्यातला आणि नाशिक जिल्ह्याच्या मध्ये जो अंतर आहे त्या अंतराच्या मध्ये आहे. आणि हा बोगदा आपण एकदा बघायचा आहे. आणि समृद्धीने प्रवास करताना तुमच्या गाडीचे टायर कमीत कमी नवीन असावे किंवा 2-3 महिने जुने असले तरी चालतील, पण जास्त जुने घेऊन आपण वाहनाने इकडे प्रवास करायचा नाही. ही सुद्धा आपली काळजी आपण घ्यायची आहे. आपल्या कुटुंबाची काळजी आपण घेतलीच पाहिजे. तत्पूर्वी आपण वाहनाचे जे नियम आहेत ते नियम सुद्धा पाळायचे आहेत. लाईनमध्ये गाडी चालवायची आहे. आणि हा 8 किलोमीटरचा बोगदा बघा, मी तुमचे संपर्क साधत असताना, तुमच्या संवाद साधत असताना हा बोगदा अजून संपत नाही. म्हणजे फार मोठा बोगदा आहे. तर मला या ठिकाणी असं सांगायचं आहे की जर आपला वेळ वाचवायचा असेल प्रवास करत असताना, तर या मार्गाचा आपण नक्की अवलंबन करायचं आहे. आणि हा 8 किलोमीटरचा बोगदा, पुन्हा एकदा त्याच विषयावर येत आहे की हा 8 किलोमीटरचा बोगदा खरंच फार देखणा आणि सुंदर काम असं झालेलं आहे. आणि ह्या मार्गाने आपण प्रवास केलाच पाहिजे. प्रवास करत असताना आपण आपली सुरक्षितता व्यवस्थित बाळगली पाहिजे. कुठल्याही प्रकारचं व्यसन न करता गाडी चालवली पाहिजे. चालकही तसा चांगला असला पाहिजे. आमचा चालक तर निर्व्यसनीच आहे, नो डाऊट अबाउट. आणि पुन्हा एकदा 8 किलोमीटरचा बोगदा संपत नाही. किती सुंदर लाईट दिसते. चांगल्या गाड्या पुढे शिस्तीत चाललेल्या आहेत आणि आमचंही वाहन शिस्तीत चालू आहे. आणि हे शिस्तीचं पालन जेव्हा आपण आपल्या व्यावहारिक जीवनामध्ये आपण करू, तेव्हा सुद्धा आपल्या सुद्धा जीवनामध्ये चांगले दिवस येऊ शकतात. आणि जर कधी इन केस कधी या रस्त्यामध्ये जर वाहन बंद पडलं तर आपला छोटंसं एक्झिट वगैरे आहे. इथं कॉलिंग करण्यासाठी सिस्टम आहे. युटर्न मारण्यासाठी इथे जागा आहे. बघा, छोटे छोटे दिसतात आपला डॉट. तर हा 8 किलोमीटरचा बोगदा पुन्हा एकदा नाशिककडे जात आहोत आम्ही. आणि हा 8 किलोमीटरचा बोगदा संपत नाही. पुढे एक वाहन बंद पडलेलं आहे, हे बघा ह्या साईडला. तरी त्याच्यासाठी बॅरिकेडिंग केलेलं आहे. आणि तिथं त्याला लेफ्ट टर्न पण दिलेला आहे, हलकासा पुढे जाऊन आहे. ते कॉलिंगसाठी ते कॉलिंग नंबर दिलेला आहे. तर मित्रांनो, समृद्धी महामार्ग तर खरोखर समृद्ध आहे. आणि हा महामार्ग आपले हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने इथे स्थापन केलेला आहे. आणि हे नाव, हे बाळासाहेबांचं नाव दिलेलं आहे. खरंच जसा बाळासाहेबांचा आवाज कणखर होता, तसाच हा समृद्धी महामार्ग सुद्धा कणखर आहे आणि छान आहे. तर आपण इकडे कधी जेव्हा याल तर ह्या मार्गाचं आपण अवलंबन करायचं आहे. अवजड वाहनं डाव्या बाजूने शिस्तीत चालू आहेत आणि हे मध्यम हलके वाहनं हे मधल्या लाईननी, म्हणजे चांगल्या व्यवस्थित लाईननी चालू आहेत. पुढे असाच महामार्ग सुंदर चांगला आम्ही आतापर्यंत समृद्धी महामार्ग जेव्हा आम्ही सुरुवात केला, तो आम्ही भिवंडीच्या पुढे येऊन आम्ही सुरुवात केला. त्यानंतर एक टोल लागला, त्या टोलवर आमचा टोल प्लाझा झाला. आणि पुन्हा ह्या क्षणाची वाट मी बरोबर अर्धा तासपासून बघत होतो आणि तो क्षण हा आलेला आहे. तो हा क्षण म्हणजे समृद्धी महामार्ग. समृद्धी हा महामार्ग म्हणजेच खरंच आपला वेळ वाचतो. फक्त आपल्याला करायचंय काय की आपण शिस्तीचं पालन केलं पाहिजे. शिस्तीचं पालन म्हणजेच आपल्यासाठी व्यवस्थित मार्ग जाणार आहे आणि तो मार्ग आपल्या जो मुक्काम पोस्ट असेल तिथे पोहोचवणार आहे. तर मित्रांनो, आता हे तुम्हाला समृद्धी मार्ग तर हा 8 किलोमीटरचा बोगदा संपत तर नाहीच आहे. मी तुम्हाला जेवढ्याच म्हणजे संवाद साधत आहे, तत्पूर्वी मी तुम्हाला सांगायचं आहे की आपण जर या मार्गाने आल्यानंतर आपला वेळ वाचणार आहे. आणि सुट्टी आहे म्हणून सध्या आता विकेंड आहे म्हणून खूप लोक याच रस्त्याने प्रवास करत आहेत. तत्पूर्वी अजून तुम्हाला सांगायचं, मला ॲड करायचं असं आहे की मी माझ्या परिवारासोबत प्रवास करत आहे. हा माझा परिवार पाठीमागे बसलेला आहे. सर्वांनी हाय करा रे बाबांनो. अच्छा, माझी मुलगी आहे, माझी मिसेस आहे, माझी बहीण आहे, माझी छोटी मुलगी आहे आणि आमचा प्रेमसुद्धा आहे. आणि हा 8 किलोमीटरचा बोगद्याचा आम्ही आनंद घेत असताना, तुमचे संवाद साधत असताना, मित्रांनो, हा व्हिडिओ करण्याचं कारण एवढंच आहे की केव्हा ना केव्हा, कधी ना कधी
कोणतरी आणि कोणीतरी येणारच आहे, तर ह्या मार्गाचं अवलंबन करायचं आहे. आणि हा व्हिडिओ मी सोशल मीडियावर टाकण्यासाठी हा रेकॉर्ड करत आहे की ही माहितीसुद्धा आपल्या महाराष्ट्रातली माहिती, आपल्या ठाणे जिल्हा नाशिक जिल्ह्यामधलं ते दरम्यान जे अंतर आहे त्या अंतराची माहिती पण ह्या जगाला कळावी, ह्या महाराष्ट्राच्या विविध राज्यामध्ये ही माहिती जावी, हा त्याच्या मागचा उद्देश आहे. आणि हा उद्देश करण्यासाठी हा व्हिडिओ मी करत आहे. आणि विशेष म्हणजे तुम्हाला सांगायचं झालं तर ठाणे जिल्हा आणि नाशिक जिल्ह्यामधलं जे दरम्यान जे अंतर आहे ते अंतर कमी करण्यासाठी हा बोगदा केलेला आहे. मी तुमच्याशी एवढा संवाद साधतोय, मी तुमच्याशी एवढं बोलतोय, तरीसुद्धा 8 किलोमीटरचा मार्ग हा संपत नाही. तर मला तुम्हाला हेच सांगायचं आहे, ह्या मार्गाने या आणि आता अगदी काही क्षणामध्ये हा 8 किलोमीटरचा बोगदा जो टनल आपण म्हणतो त्याला इंग्लिशमध्ये, तो टनल आता संपणार आहे. तर मित्रांनो, पुन्हा एकदा तुम्हाला जय महाराष्ट्र, जय शिवराय. आणि आपले हिंदू हृदय बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने हा मार्ग, ह्या बोगद्याला नाव दिलेलं आहे, मार्गाला नाव दिलेलं आहे. तर पुन्हा या, पुन्हा भेटूया. पुढच्या नवीन अजून काही माहिती आम्हाला मिळाली तर आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू. तुर्तास तुम्हाला माझा जय महाराष्ट्र. आणि हा टनल संपणार आहे, त्यानंतर माझा व्हिडिओ मी बंद करेन. आणि ह्या जवळजवळ काही क्षणामध्ये, अल्प क्षणामध्ये संपणार आहे. तर उजेड आलेला आहे. तर माझ्या फॅमिली मेंबरला सांगतो की आपण आता हाय करू शकता. बरोबर आहे मिसेस सोनटक्के वेअर. ओके, चला. तर आता इगतपुरी नागपूर असं इथे लावलेलं आहे. ओके, चल बाय, जय महाराष्ट्र.